अय्यो नमस्कार मंडळी, वेलकम टू ज्योती तोंडारेस किचन. तर आज आपण बनवते खरवस. तर यासाठी इथे मी अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे. दोन्ही डब्यांमध्ये आपण समान दूध टाकून घेऊयात. म्हणजे दोन्हीमध्ये आपण पावशर पावशर दूध टाकलेलं आहे. आता यामध्ये आपल्याला साखर मिक्स करायची आहे. तर इथे मी 200 ग्रॅम साखर घेतलेली आहे. पावशरच्या दुधाला 200 ग्रॅम साखर लागते. तुम्ही तुमच्या अंदाजानुसारही साखर टाकू शकता. आता आपण हे एकत्रित करून घेऊयात. आता यामध्ये आपल्याला विलायची पूड टाकायची आहे. मी इथे विलायची पूड बारीक करून घेतलेली आहे. हे व्यवस्थित एकत्रित करूयात. आता आपल्याला दुसऱ्या भांड्यात राहिलेल्या चिकामध्येही साखर ओतून घ्यायची आहे. हेही व्यवस्थित एकत्रित करून घेऊयात. आणि अजून तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. आणि व्हिडिओ आवडत आहेत का ते मला नक्की कमेंट सेक्शनमध्ये कळवा. आता याला आपल्याला वाफवून घ्यायचं आहे. याला आपल्याला कुकरला लावायचं आहे. याच्या 3 शिट्ट्या काढून घ्यायच्या. अशा प्रकारे आपल्या चिकाच्या वड्या तयार झालेल्या आहेत. एक मी चिकाच्या वड्या तशाच ठेवणार आहे आणि दुसऱ्या चिकांचा आपल्याला खिसून खरवस करायचा आहे. आता ह्या चिकाच्या वड्या आपल्या तयार झालेल्या आहेत. आता या वड्या आपल्याला खिसून घ्यायच्या आहेत. एक भांडं चिकाचं एक दिवस खायला तसंच ठेवायचं व दुसऱ्या भांड्यातील चीक खिसून घ्यायचा. जेवढा शक्य होईल तेवढा बारीक खिसून घ्यायचा किंवा हाताने चुरला तरी चालेल. या भांड्यात तुम्ही अगोदर साखर नाही टाकली तरी चालेल. म्हणजे जेव्हा तुम्ही परतणार हा खीस तेव्हा साखर टाकली तरी पण चालेल. पण मी अगोदरच साखर टाकून घेतलेली आहे. आता आपण चिकाचा दुसरा भाग खिसत आहोत. अशा प्रकारे आपला खिसून झालेला आहे. आता याला आपल्याला परतायचे आहे. जर तुम्ही अगोदर साखर टाकली नसेल तर परतताना यामध्ये वेलची पूड आणि साखर टाकायला विसरू नका. आपला चिक परतत आहे.
तोपर्यंत मी तुम्हाला हा चीक कुठे मिळेल आणि हे दूध कसं अवेलेबल होईल हे सांगते. जेव्हा गाई डिलिव्हरी करते, म्हणजे जेव्हा गाईची डिलिव्हरी होते, तिला बाळ होतं, तेव्हा जे पहिलं दूध ती देते ते म्हणजे हे चीक असतं. हे तुम्हाला डेअरीवर मिळू शकतं किंवा कुठल्याही शेतकऱ्याकडे ज्यांच्याकडे गाया असतात आणि त्यांना जर बाळ झालेलं असेल तर त्यांच्याकडे हा चीक तुम्हाला इझिली मिळून जाईल. हा खरवस खूप प्रोटीनयुक्तही असतो. याने खूप शरीराला फायदे होतात. तुमच्याकडे जर हा चीक मिळत असेल तर नक्की खरवस ट्राय करा आणि कसं झालं आहे ते मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा. आता आपला खरवस तयार होत आलेला आहे. वड्यांना आणि खिसलेला खरवस दोन्हीलाही खरवसच म्हणतात, पण त्याला खरवसच्या वड्या म्हणतात आणि हा खिसलेला खरवस झाला. अशा प्रकारे आपला खरवस तयार आहे. आणि लास्ट वन इज टिप ऑफ द डे इज, जेव्हा पण तुम्ही खरवस बनवाल तेव्हा तो 2 भांड्यांमध्ये बनवा. म्हणजे एक भांडं ज्या त्या दिवशी खाता येईल आणि दुसऱ्या भांड्यातलं दुसऱ्या दिवशी खाता येईल आणि ते दुसऱ्या दिवशी खाण्यासाठी चांगलं राहावं म्हणूनच आपण खिसून तो खरवस परतत असतो. तुम्हीही नक्की बनवा आणि मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. आणि असेच घरगुती खात राहा आणि स्वस्थ राहा.